विद्यार्थी मित्रांनो, आपण वर्गीकरण या घटकामध्ये शब्दसंग्रह, आकृत्या आणि संख्या या उपघटकासह वर्गीकरण या घटकाची माहिती घेणार आहोत. तर यामध्ये शब्दसंग्रहामध्ये आपल्याला काही असे शब्द येतात, त्यातील एक वेगळा शब्द हा आपल्याला निवडून काढायचा असतो. म्हणजे तीन शब्द हे कोणत्या तरी एक समान संबंधामध्ये एकत्र आलेले असतात आणि एक शब्द हा तीन या शब्दापेक्षा वेगळा असतो. त्याचप्रमाणे संख्या आणि आकृत्यांमध्ये सुद्धा तीन घटकामध्ये एक सहसंबंध निर्माण झालेला असतो आणि एक घटक वेगळा असतो. तो कोणता घटक आहे हे आपल्याला ओळखायचं असतं. तर याच घटकामध्ये आपल्याला काही नमुना प्रश्न आहेत. ते प्रश्न आपल्याला वर्गीकरण घटकामध्ये कसे येऊ शकतात याविषयी आपण माहिती घेऊया. एक आहे गटात न बसणाऱ्या शब्दाचा पर्याय ओळखा. एक कान, दोन नाक, तीन पोट, चार डोळे. यामध्ये आपल्याला कान, नाक, डोळे हे तीन ज्ञानेंद्रिय आहेत, तर पोट हे ज्ञानेंद्रिय नाही, म्हणून यातील वेगळा जो शब्द आहे तो आहे पोट. बी मध्ये एक आहे दूध, दोन अंडी, तीन गवत, चार मांस. तर यातील दूध, अंडी आणि मांस हे मनुष्याचे खाद्य आहे, तर गवत जे आहे ते प्राण्यांचे खाद्य म्हणजेच गाय, म्हैस यांचं खाद्य आहे. म्हणून गवत हा जो शब्द आहे हा या तीन शब्दामधला वेगळा शब्द, गटात न बसणारा शब्द आहे. दुसरा प्रश्न आहे गटात न बसणारे पद ओळखा. ए मध्ये एक आहे 73, दोन 39, तीन 69, चार 87. आता या तीन संख्यांमध्ये कुठलं तरी साम्य आहे आणि एक चौथी संख्या ही वेगळी आहे, ती आपल्याला शोधायची आहे. तर आपण या तीन संख्यांच्या अंकांची बेरीज जर केली तर 7 आणि 3 इथं 10, 9 आणि 3 12, 9 आणि 6 15, 8 आणि 7 15. आणि या संख्यांचा आपण थोडस लक्षपूर्वक अभ्यास केला तर आपल्याला असं लक्षात येईल की 2 आणि 1 3, 5 आणि 1 6, 5 आणि 1 6 ह्या ज्या तिन्ही संख्या आहेत, तीनच्या कसोटीनुसार त्या अंकांच्या ज्या संख्येच्या अंकाच्या बेरजेला 3 ने भाग जात असेल त्याला 3 ने भाग जाते. म्हणजे 39, 69 आणि 87 या संख्येला 3 ने भाग जातो, परंतु 73 या संख्येच्या अंकांची बेरीज 10 येत आहे आणि 10 ला 3 ने भाग जात नाही. म्हणून गटात न बसणारे पद पर्याय क्रमांक 1 73 हे आहे. यामध्ये दुसऱ्यामध्ये बी प्रश्न आहे. एक 9/3, दुसरं 7/5, तिसरं 4/6, चौथं 10/4. आता हे सर्व अपूर्णांक आहेत आणि या सर्व अपूर्णांकांना पाहिल्यानंतर आपल्याला असं लक्षात येतंय की 9/6 हा देखील याचा अंश मोठा आहे, 7/5 चा अंश मोठा आहे, याचा छेद मोठा आहे आणि याचा अंश मोठा. म्हणजे 9/3, 7/5 आणि 10/4 हे तिन्ही अपूर्णांक हे अंशाधिक अपूर्णांक आहेत. म्हणजे त्यांचा अंश हा छेदापेक्षा मोठा आहे. परंतु पर्याय क्रमांक 3 मधील 4/6 या अपूर्णांकाचा अंश हा छेदापेक्षा लहान आहे, म्हणून हा छेदाधिक अपूर्णांक आहे, म्हणून हा वेगळा आहे. म्हणून या गटामध्ये तो बसत नाही, म्हणून त्याचं पर्याय क्रमांक 3 मध्ये 4/6 हे पण वेगळं आहे. प्रश्न क्रमांक 3 गटात न बसणारी आकृती ओळखा. आता गटात न बसणारी आकृती आहे ती ओळखायची. एक ए मध्ये आहे एक आय झेड एच एम लक्षात. आता यामध्ये आपण थोडासा या आकृत्यांकडे पाहिल्यानंतर आपल्याला असं लक्षात येते बघ, ही जी आकृती आहे 1 2 3 रेषा आहे, 1 2 3 रेषा, 1 2 3 रेषा, 1 2 3 4. म्हणजेच यम हे अक्षर तयार करण्यासाठी आपल्याला वेगळ्या 4 रेषांची गरज लागते. म्हणून पर्याय क्रमांक 4
हे या गटात न बसणारे किंवा वेगळं न बसणारी आकृती आहे, वेगळी आकृती जी आहे नियम आहे. बी मध्ये 1 2 3 4 तर 1 क्रमांक 2 क्रमांक आणि 4 क्रमांकाचे जे आकृत्या आहेत यांचे निरीक्षण केल्यावर आपल्याला असं लक्षात येते की 1 मध्ये या आकृतीच्या रेषेद्वारे समान 2 भाग झाले, आकृती 2 मध्ये या रेषेद्वारे समान 2 भाग झाले, 3 मध्ये याचे समान भाग या रेषेद्वारे होत नाही आणि 4 मध्ये या आकृतीचे देखील या रेषेद्वारे 4 या 4 नंबरच्या आकृतीमध्ये या रेषेद्वारे समान 2 भाग दिसतात. म्हणजे 1 2 आणि 4 मध्ये या आकृत्यांचे 2 समान भाग होताना आपल्याला दिसत आहे, परंतु तिसऱ्या आकृतीमध्ये या आकृतीचे 2 समान भागामध्ये विभाजन झालेले नाही. म्हणून पर्याय क्रमांक 3 ही गटात न बसणारी आकृती आहे. तर आजच्या आपण घटकामध्ये वर्गीकरण या अंतर्गत शब्दसंग्रह, संख्या आणि आकृत्या याविषयी माहिती घेतली आणि त्यांचं वर्गीकरण कसं करायचं आणि त्यातील वेगळा घटक कसा शोधायचा हे देखील पाहिलं. धन्यवाद.